श्रोते हो नमस्कार. भगवंताच्या कृपेने व सद्गुरूंच्या सामर्थ्याने मी आपणास श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा एक सोपा व सर्वांना खूप आवडेल असा अभंग ऐकवणार आहे. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. आधी त्याचा साधारण भावार्थ बघूया. माऊली म्हणतात, मला तुझ्या नामाची म्हणजे भजनाची इतकी गोडी लागावी की ज्याप्रमाणे तो भ्रमर खूप दुरून येऊन त्या कमळाच्या फुलात बसून सुगंध सेवन करण्यास एवढा एकरूप होतो की दिवस मावळतो, पाकळ्या मिटतात, भुंगा त्यात अडकतो. लाकडाला होल पाडणारा तो भुंगा त्या पाकळ्या तोडू शकत नाही, इतका त्याचा जीव त्या फुलात गुंतलेला असतो व तो तेथेच ग्रतप्राण होतो. अगदी तशीच तुझ्या नामाची गोडी मला लागावी व ती गोडी चाकता चाकता माझे आयुष्य संपून जावे. एकनाथ महाराज म्हणतात, एका जनांदनी गुंतू नको वाया, जाशील भोगावया सुख दुःख. त्यापेक्षा देवाच्या नामात म्हणजे स्मरणात गुंतला तर मोक्ष मिळेल. देवा, तुझ्या नामात खूप सामर्थ्य आहे. ते नाम अमृतापेक्षाही गोड आहे. ती गोडी अवीट आहे. एखादा आवडता पदार्थ खूप खाल्ला तर त्याची बाधा होते, परंतु तुझे नाम सेवन केल्याने अधिकाधिक सामर्थ्य वाढते. माणसाला तहान लागली की पाणी त्याला ओढते व माणूस तेथे जाऊन आपली शारीरिक ताण भागवतो. तशी तुझ्या भजनाची तहान मला आयुष्यभर लागावी, इतकी की पिंडात अंतरात्मा संतुष्ट होईपर्यंत. माऊली शेवटी सांगतात, तुझ्या त्या समुद्रा एवढ्या गोडीत माझी थेंबर गोडी मिळून घ्यावी, म्हणजे गोडीशी गोडी मिळून जाईल. पण कधी? समर्थ म्हणतात, देवाचा निश्चय आहे की प्रत्येक भक्त जीव माझ्याशी एकरूप व्हावा, परंतु भक्ताचाही त्या प्रतीचा निश्चय असावा लागतो. देवाला आवडेल अशी सद्भक्ती सत्कर्म केली तरच तो आपला अंगीकार करेल. तर तो अभंग आता गायन रूपाने ऐकूया व त्या गोडीशी आपणही एकरूप होऊया. परिमळाची धावा भ्रमर ओढी, भ्रमर ओढी. परिमळाची धावा भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मग, तैशी तुझी गोडी लागो मग, तैसी तुझी गोडी लागो मग. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मग, तैसी तुझी गोडी लागो मग, तैसी तुझी गोडी लागो मग. अवित गे माया
ऐसी गोडी